असं म्हणतात जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढं मोठं संकट आपल्याला येणार आहे आणि जेवढे मोठे संकट येतील तेवढं यश आणि तेवढं त्या ठिकाणी आपल्याला सक्सेस आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। जय हिंद, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल आपण SSC GD याबद्दल आपण त्या ठिकाणी अभ्यास सुरू असेल आणि आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तो म्हणजे आपण आज गोष्टी करणार आहे त्या SSC GD या संबंधित आपण त्या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिका लावणं का महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकजण आपल्याला सांगतं की मागील प्रश्न लावा, हा भाग का महत्त्वाचा आपण त्या ठिकाणी समजून घ्या। लक्षात ठेवा मित्र, आपल्याला माहिती असेल आपला त्या ठिकाणी अभ्यास सुरू असेल आणि त्या ठिकाणी आपण एकदम जिद्द आणि चिकाटीने आपण अभ्यास करत असाल आणि स्वप्न आपण आपल्या डोक्यात त्या ठिकाणी बाळगून असाल। त्यानंतर मित्र आपलं लक्षात घ्या, आपण सध्या अशा स्थितीत आहोत, लक्षात घ्या की असं तुम्ही कुठल्या प्रकारे म्हणू नका की SSC GD पुन्हा त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात येणार आहे आणि मग मी आता काहीतरी अभ्यासामध्ये थोडा जरी आळशीपणा केला किंवा तरी पाहतो काय होतं काय नाही, किंवा थोडं जरी निगेटिव्हिटी आणली आणि अभ्यासामध्ये थोडाही जरी आपण त्या ठिकाणी कमीपणा केला तर नक्कीच आपल्या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे। म्हणून ही भरती शेवटची भरती समजून आणि शेवटचा पेपर समजून त्या ठिकाणी अभ्यास करा आणि त्या ठिकाणी नित्य नियोजनबद्ध अभ्यास करा आणि नक्की त्या ठिकाणी पेपर पास करा आणि आपलं स्वप्न पूर्ण करा। कारण येणारी ऑगस्टची महिन्यामध्ये जी भरती आहे तेव्हा आपलं इलेक्शन लागणार आहे लोकसभेचं, म्हणून आपल्याला माहिती आहे जर कदाचित केव्हाही काही अडचणी निर्माण होऊ शकतात आणि केव्हाही भरती कॅन्सल आणि पुढे सरकू शकते। म्हणून अशा गोष्टींना आशा न ठेवता आपण त्या ठिकाणी आत्ताच परिपूर्णपणे अभ्यास करा। कारण आपण आपली सध्या स्थिती मला वाटतं अशी आहे, प्रत्येकाचा समजा आता कोणाचा पहिला अनुभव असेल, कोणाचा दुसरा अनुभव असेल, कोणाचा आतापर्यंत भरपूर भरत्या दिल्या असतील, त्यांच्यासाठी भरती अत्यंत महत्त्वाची असेल, कोणाचं लास्ट एज असेल, लक्षात ठेवा। म्हणून ही भरती त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे। म्हणजे आपण सध्या अशा स्थितीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्या आजूबाजू अफाट सगळा समुद्र आहे। लक्षात ठेवा काय, आपल्या आजूबाजू अफाट समुद्र आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही SSC GD मध्ये त्या स्वप्न पाहिलं, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या ठिकाणी त्या समुद्राच्या थेट मधोमध तुम्ही त्या ठिकाणी आता उभे आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीत म्हणजे तुम्हाला कुठलाही पर्याय नाही, तुम्हाला त्या ठिकाणी पोहून कुठल्याही प्रकारे तो समुद्र किनारा त्या ठिकाणी किनाऱ्याला तुम्हाला पोहोचावं लागणार आणि तुमचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे। मग त्या कुठल्याही प्रकारे असू शकतं, SSC GD असू शकतं किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला स्वप्न असेल, असं नाही SSC GD असू शकतं, पोलीस भरती असू शकतं, का तर MPSC UPSC म्हणजे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा आपल्या त्या ठिकाणी योग्य आपल्याला माहिती, लक्षात घ्या। म्हणून स्वतःला त्या गोष्टीची जाणीव करून घ्या की मी या समुद्राच्या मधोमध मी बसलेलो आहे आणि म्हटलं कुठल्याही प्रकारे मला त्या ठिकाणी मी काही करेल, कितीही अतोनात प्रयत्न करेल, मला त्या ठिकाणी हातपाय आणि अतोनात संघर्ष करावा लागणार आहे आणि मला त्या समुद्राच्या काठाशी मला जावं लागणार आहे, तर मी यशस्वी होणार आहे। त्या ठिकाणी लक्षात ठेवा। आणि जर आपण जराही त्या ठिकाणी आळशीपणा केला आणि जराही आपण आपल्या स्वप्नाबद्दल जर आपण जराही आपण निष्काळजीपणा केला आणि जर आपण जराही त्या ठिकाणी इमानदारीनं न वागता जर आपण जराही काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी केल्या तर लक्षात ठेवा काय होणार आहे आपलं, लक्षात ठेवा आपला त्या ठिकाणी जीव जाण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्या प्रकारे पाण्यात बुडल्यानंतर आपला हाल होतो त्याप्रमाणे या जगामध्ये सुद्धा आपल्या त्या ठिकाणी तसा हाल होणार आहे। म्हणून या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी आपण आपला स्वप्न आणि त्या स्वप्नाच्या मागे, म्हणून लक्षात ठेवा आम्ही बोललो सुरुवातीला ह्याच गोष्ट की जेवढे आपले स्वप्न असतील तेवढ्या कठीण अडचणी तुम्हाला, तेवढा कठीण प्रसंग, तेवढ्या कठीण अडचणी, तेवढा संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे आणि जेवढा तुम्ही कठीण संघर्ष आणि तुम्ही त्या ठिकाणी मेहनत करणार आहे तेवढंच यश, तेवढं गाजणार आहे, तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त यश आणि तेवढं सक्सेस आपल्याला मिळणार आहे। लक्षात ठेवा आपण ज्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे ती म्हणजे मागील प्रश्नपत्रिका का महत्त्वाची, लक्षात ठेवा मित्रो। कारण आपल्याला जोही कोणी भेटला तो आपल्याला सांगतो, लक्षात ठेवा, सर असतील म्हणजे मित्रमंडळी असतील, सांगता आपल्याला की वो SSCचे मागील प्रश्न पहा, तू पोलीस भरती गेली त्याला मागील प्रश्न सोडव, बरं का, लक्षात ठेवा। आता मला माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो। मला एक असा मित्र भेटला होता की तो भाऊ करतो MPSCची परीक्षा तयारी करतो। तर आमच्या जळगाव जिल्ह्यातील तो एक विद्यार्थी मित्र होता, मला भेटला आणि ते मला बोलले की म्हणे दादा मी MPSC करतो आणि MPSC मी आतापर्यंत खूप प्रिलिम दिली आहे म्हणे आणि मेन्समध्ये मी काही मार्क्स मी राहतोय म्हणे। मग त्यांनी म्हणजे त्यांना सहज विचारलं, म्हटलं दादा काहीतरी सांगा, म्हटलं प्रिलिमबद्दल, तुम्ही प्रिलिम पास केले आणि एवढ्या कमी वेळेत आणि असं काहीतरी, म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही एक वेगळं अभ्यासाची पद्धत असते। तर दादांनी मला सांगितलं की म्हणे तुम्हाला दादा खोटं पटेल, मी आत्तापर्यंत मी कुठल्याही प्रकारे थेरॅटिकली अभ्यास न करता, कॉमन थेरॅटिकल आहे परंतु प्रॉपरली असा थेरॅटिकली अभ्यास न करता मी फक्त आणि फक्त मागील प्रश्नपत्रिकेवर एवढा भर दिला की फक्त त्यांच्याच जोरावर मी त्या ठिकाणी प्रिलिम काढलेली। मग आपल्याला त्या ठिकाणी बरंचसं नॉलेज कमी मला तर MPSCबद्दल, परंतु माझ्या माहितीनुसार त्या मागील प्रश्नांचं एवढं वेटेज आहे। आता लक्षात घ्या जेवढं MPSC परीक्षा काढते त्याच्यापेक्षा कैक पटीने SSC आपली परीक्षा काढत असते, लक्षात ठेवा। आता SSC म्हणजे TCS घेतं, कोणते घेतं आपल्याला माहिती, लक्षात घ्या, तर ते परीक्षा घेत असतं। मग आता जर तो भाऊ त्या MPSC कडून जर त्या ठिकाणी प्रिलिम काढू शकतो तर आपण हे करून इकडे का आपण त्या ठिकाणी सहजपणे आपल्याला मदत होऊ शकत नाही का? मी असं नाही म्हणतो फक्त तेच लावा, मदत होऊ शकत नाही का? आपण या गोष्टी त्या ठिकाणी समजून घ्या, लक्षात ठेवा। तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे। मग ती मदत कशी आणि का होणार आहे आपल्याला त्या ठिकाणी जाणीव तुम्हाला या ठिकाणी करून देणारा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, लक्षात घ्या। आता कसं आहे ना, SSC फक्त आपण GD बद्दल विचार करू। आता SSC GD ज्यावेळेस पेपर होतो मला वाटतं 1 ते 1.5 महिना तो पेपर चालतो
आणि एका दिवसामध्ये आपल्याला फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट असं म्हणजे 1-2 शिफ्टमध्ये 2-3 शिफ्टमध्ये पेपर होतो, लक्षात ठेवा. शिफ्टवर असतं ते. मग तो जी-डी लेवलचा, मग तो कुठला आपला एस-सी जी-डी लेवलचा असेल किंवा मग एम-टी-एचचा असेल, मग किंवा आपण सी-जी-एल घेऊन त्याला सी-जी-एल घेऊ, सी-एच-एस-एल घेऊ, लक्षात घ्या. ही वरची थोडी लेवल झाली. तर हे लावणं का महत्त्वाचं, लक्षात ठेवा. आता जी-के हा साठा असा आहे, आपल्याला माहिती आहे की जी-के हा कधीच संपणारा नाही आहे आणि जी-केला कुठल्या प्रकारे असं लिमिट नाही आहे. म्हणून तुम्ही जी-के किती काही करा, ते त्यांच्या मूडवर ते काय देणार, लक्षात ठेवा. वैयक्तिक अनुभव माझा असा होता की 2000 मी ज्यावेळेस मी 21-22मध्ये तयारी केली एस-एस-सी जी-डीची, त्यावेळेसचा अनुभव असा होता की त्यावेळेस मी केलं 2021चं त्या ठिकाणी करंट अफेअर सगळं केलं आणि आलं ते 20चं आलं काहीतरी, म्हणजे सगळं केलेलं सगळं पाण्यात गेलं. म्हणून स्मार्ट स्टडी करणं आणि या गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं. अनुभव थोडक्यात शेअर करत, लक्षात ठेवा. मी या ठिकाणी बोलणार फक्त गणित बुद्धिमत्ता हिंदीबद्दल, लक्षात ठेवा. आता गणित आणि बुद्धिमत्ता हा प्रकार असा आहे की हा एक लिमिट या गोष्टीला, आणि ते लिमिट कधी ओलांडू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून मला तरी वाटतं तुम्ही जेवढे होईल तेवढं शक्य तुम्ही मागील प्रश्नपत्र गोळा करा. मी आपल्या ग्रुप जो काही आपला यूट्यूब चॅनलचा जो काही ग्रुप आहे तिरंगा मॅथ्स अकॅडमी, टेलिग्राम असेल किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुप असेल, तर त्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन नसाल तर मी लिंक देतो, जॉईन व्हा. पण ग्रुपला पर्सनल मेसेज करणं टाळा. त्या ठिकाणी तुम्ही ॲड झाल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी प्रश्नपत्र मागील परत रिटर्न त्या ठिकाणी टाकत राहील, म्हणजे प्रत्येक मित्राला त्या ठिकाणी मिळणार आहे, लक्षात घ्या. जर एखाद्याला मिळालं नसेल त्यांनी मेसेज त्या ठिकाणी ग्रुपवर करा, त्याला आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. तर हे सगळे 21चे मागील प्रश्न मी त्या ठिकाणी टाकलेले, 22चे टाकलेले, आणि परत जे काही नवीन काही झाले असेल ते मी टाकण्याचा प्रयत्न करतो, शोधत राहतो. हे का महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यात असे किती शेकडो आणि किती हजारो प्रश्न, लक्षात ठेवा तुम्ही. आता ते हजारो प्रश्न लक्षात ठेवा. जर एस-एस-सी जी-डीकडे किती साठा असेल बरं, लक्षात घ्या तुम्ही. त्यांनी जे काही गणिताचे दिले असतील, काही लिमिट असतं ना. आता पण म्हणतो, प्रत्येक वेळेस म्हणतं काहीतरी यूट्यूब आले की यांना परीक्षा में बडा बदलाव हुआ, प्रश्न में बडा बदलाव होने वाला, असं काही नसतं. प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं. मागेही 100चे 10% ₹10 होणार आहे आणि आताही 100चे 10% ₹10 होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून असा कुठलाही बदल होत नाही. एस-एस-सी पण एवढं काही त्यांना काही एवढं काही म्हणजे ते काही नवीन गणिताचा काही शोध लावणार नाही किंवा एखादा असं कधी ऐकलं का तुम्ही एखाद्या वेळेस आतापासून एवढा स्पर्धा परीक्षा सुरू आहे की एखादा काहीतरी चेंजिंग झालं असेल, एखादा गणित वेगळंच गणित आलं, असं काही होत नाही, लक्षात ठेवा तुम्ही. सगळं गणित त्याच्याचं फक्त शब्दरचना बदलत असताना शब्दरचना बदलली म्हणजे गणित बदललं असा त्याचा अर्थ राहत नाही, लक्षात घ्या. म्हणून जास्तीत जास्त मागील प्रश्न लावा तुम्ही. आता मगाशी बोललेला अभ्यासाची पद्धत तुम्ही थेरॅटिकल एखादे क्लासेस पहा, नंतर तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या तुम्ही पुस्तकातील एस-एस-सी राकेश यादव यूट्यूबवर सर्च करा, एस-एस-सी राकेश यादव बुक सॉल्युशन, त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करा आणि नंतर तुम्हाला जे सांगते तुम्ही प्रिव्हियस प्रश्न लावा. तर मला वाटतं ते प्रश्न जर का तुम्ही या मागील प्रश्नपत्रिका तुम्ही काढल्या आणि त्याच्यातलं एक प्रश्न लावत गेले, जो नाही जमला तो प्रॉपर वहीवर लिहा आणि त्याला समजण्याचा प्रयत्न करा. आपल्या एखादा सिनियर मित्र असेल त्यांच्याकडनं समजून घ्या तुम्ही त्या ठिकाणी, आणि जेवढं तुम्ही मागील प्रश्न त्या ठिकाणी समजून घेणार तेवढा आपला भरपूर फायदा होणार आहे. मला वाटतं तुम्ही विनाकारण हुकमपट्टी आणि प्रिव्हियस मागील प्रश्नपत्रिका तुम्ही पुस्तकं घेताय प्रश्नांसाठी, तर असे पैसे वाया न घालता जर तुम्ही अशी जर PDF तुम्ही सेव्ह करून ठेवले आणि मला वाटतं डायरेक्ट मोबाईल फ्लाईट मोडवर करा आणि ते PDF ओपन करा आणि त्या PDF पाहून त्या ठिकाणी गणित असं काहीतरी ते सोडत चला. बुद्धिमत्ता असेल बुद्धिमत्ता सोडत करा. कुठल्या प्रकारे डिस्ट्रॅक्शन यायला नको, तुम्ही डिस्टर्ब नको व्हायला त्या ठिकाणी. म्हणून बुद्धिमत्तेसुद्धा त्या ठिकाणी प्रश्न लावा. मला वाटतं खूप महत्त्वाचं ठरणार, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो कधी मी बुद्धिमत्तेचं त्या ठिकाणी प्रॉपर पुस्तकांनी त्या ठिकाणी असं फॉलो केलं नाही. जास्त मी 90% असं म्हणा मी मागील प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी लावलेली, आणि आमच्या वेळेस तरी मागील प्रश्नपत्रिका कमी होते. पण यावेळेस तुम्हाला 22ची आता लवकर भरती गेली ती मागे, त्या भरतीची तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळणार आहे. 18चे मिळणार आहे, 21चे मिळणार आहे. म्हणजे एवढे काही तुमच्याकडे साठा आहे, फक्त करणारा पाहिजे बस. रात्रंदिवस एक करा. मागील प्रश्न जेवढं तुम्ही जास्त लावणार आहे तेवढा तुम्हाला एस-एस-सीचा पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम समजणार आहे. तुम्ही डायरेक्ट समोरच्याला सांगणार आहे की बाबा प्रश्न आहे हा येतोच एस-एस-सीला डायरेक्ट. एवढं तुम्ही त्या ठिकाणी स्वतः तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एवढं काही समजेल डायरेक्ट. फक्त मुद्दा आहे की तुम्ही मागील प्रश्न पहा आणि लावा. जिथपर्यंत परीक्षेला काय येणार आहे हे आपल्याला कळत नाही तिथपर्यंत आपण ती परीक्षा पास करू शकत नाही. आणि जर तुम्ही फक्त एखादं पुस्तक लावताय आणि फक्त चालू आहे काहीतरी, तुम्ही काहीतरी जे येणार आणि ते तुम्ही शिकताय विनाकारण, याला अजिबात अर्थ उरत नाही. मागील प्रश्न लावल्याने स्वतःमध्ये आत्मसात असेल तुम्हाला त्या ठिकाणी असं काही कळणार आहे की एखादं पुस्तक एखादं शिकताना की अरे तुम्हाला स्वतः सांगाल तुम्ही की नाही हे मी भाग शिकणार नाही का, की हा त्या ठिकाणी येत नाही, एवढी गॅरंटी तुम्ही स्वतःला द्याल डायरेक्ट. म्हणजे दुसऱ्याकडून समजून स्वतःला जेवढं तुम्ही स्वतःला आता तुम्ही समजणार तेवढं तुम्हाला कोणी सांगणार नाही, कोणाला तुम्ही समजू शकणार नाही तुम्हाला कोणी. म्हणून स्वतः या गोष्टी प्रॉपर जेवढं तुम्ही मागील प्रश्न बुद्धिमत्तेचे मागील प्रश्न लावा. जे सिटिंग अरेंजमेंट असतील ते काही जेवढे जे महत्त्वाचे प्रश्न आहे ना ते तुम्ही त्या ठिकाणी लावा. कथन निष्कर्ष असतील जे काही प्रश्न आहे तुम्ही सगळे तुम्ही मागील प्रश्न लावा. मागील प्रश्न रिपीट होतातच आणि होऊ नको, परंतु त्या ठिकाणी प्रॅक्टिस होणं फार महत्त्वाचं, लक्षात ठेवा. म्हणून
प्रॉपर त्याच लेवलने जर आपण त्या ठिकाणी मागील प्रश्न जर प्रॅक्टिस केली तर मला वाटतं आपला भरपूर असा फायदा होणार आहे. मग तुम्ही MTS लेवल लावा. अरे SSC GDचा आपला जेवढा भरमसाठ साठ आपल्याला MTSपर्यंत पोहोचणारच कुठे तुम्ही. आणि MTSपर्यंत जरी पोहोचले असेल ताकद आपल्या तर पुढे अजून CGS आणि CGL ते सुद्धा लावलं तरी हरकत नाही. जर नसेल तर ग्रुपवर तुम्ही मेसेज करायला लागतात. त्या ठिकाणी मी तुम्हाला PDF टाकण्याचा प्रयत्न करेल. भरपूर आपल्याकडे ते मटेरियलचा साठा आहे, तो त्याप्रमाणे देत राहतो. वेळ काढल्याने व्हिडिओमध्ये सांगत राहतो वारंवार. आणि हिंदी करायचं का सर हरकत नाही. जर तुम्ही हिंदी वाचन केलं, हिंदीचं मी मगाशी बोललेलं आहे, हिंदी तुम्हाला जिथंही कुठं भेटेल, तुम्ही फक्त शब्द ते वारंवार रट्टा मारत चला, वाचत चला. हिंदीसाठी कृपया वेळ वाया घालू नका आणि ते यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे पाहू नका, असं काही गरज नाही. हिंदीला तुम्ही लुसेंटमधनं पहा, तुम्ही हरियनमधनं का कुठलं असं कुठलं प्रकाशन असेल हिंदी ते पहा, किंवा प्रिव्हियस इयर मागील प्रश्न हिंदीचे तुम्ही ते बी वाचत गेले तरी हरकत नाही. हिंदीचं कुठेही करा, पण जास्तीत जास्त शब्द साठा करा. आणि शब्द तेव्हा ठिकाणी जे महत्त्वाचे प्रकरण मी मागील व्हिडिओमध्ये दिलेले, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा की हिंदीचा अभ्यास कसा करावा. तर तुम्ही त्या ठिकाणी तसं करू शकता. लक्षात ठेवा, ही दिल्ली आहे, दिल्लीमध्ये थंडी थोडी जास्त आहे बरं का. आणि त्यानंतर म्हणून प्रिव्हियस इयर यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही आवर्जून मला सांगणं की तुम्ही 15 दिवस या गोष्टी करा आणि 16व्या दिवशी याच व्हिडिओवरून मला कमेंट करा की नक्की काही बदल झालेला आहे का, आणि तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल वाटत आहे का, की मला काहीतरी या परीक्षेबद्दल आणि पेपरबद्दल नॉलेज आलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही पहिल्याच परीक्षेमध्ये, पहिल्याच भरतीमध्ये तुम्ही चांगले फोर्स घेऊन त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि तुमचं त्या ठिकाणी स्वप्न साकारू शकतो. म्हणून स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि नित्य नियोजितप्रमाणे अभ्यास करा. भटकत राहू नका, विनाकारण काहीतरी पुस्तक वाचतोय काय असं करू नका. प्रत्येक गोष्टीला नित्य नियोजन स्ट्रॅटेजी असते. लक्षात ठेवा, एखादा मित्र 12-12, 15 घंटा अभ्यास करत त्याला अर्थ नाही, परंतु नियोजनबद्ध 5 घंटा 6 घंटा करेल त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. राहिला GKचा प्रश्न, मोठा भाऊ GK असा विषय आहे ना, लक्षात घ्या, GK मला स्वतः GKचा राग यायचा, लक्षात ठेवा, पण मजबुरीने मी फक्त करंट अफेअरसाठी केलेलं होतं बरं का. आता GK असा प्रकार, GK कधी संपणार नाही. तुम्ही GK कसंही करा, कुठूनही करा, GK कधी कमी होत नाही. म्हणून GKचा जास्त लोड घेऊ नका. आहे तेवढं करू नका असं नाही, बरं करा, पण जास्त लोड अजिबात घेऊ नका. कारण आपल्याकडे गणित बुद्धिमत्ता हिंदी असा प्रकार आहे जो तुम्हाला टॉपर आणू शकतो आणि तुम्हाला चांगले जास्तीत जास्त मार्क देऊ शकतो. मायनस सिस्टम आहे बरं का, या गोष्टीचा पण विचार करा. म्हणून मेहनत आणि अभ्यास महत्त्वाचा आहे. ज्याचा असेल अभ्यास, जो घासेल तोच चमकणार आहे. टुक्या टाक्याचं काम चालणार नाही. आणि काय म्हणता तुम्ही, पैसे भरून भरती होता का, हे सोडून टाका. गेली ती वेळ आहे, आता ही मेहनतीची वेळ. जो घासणारे, जो मेहनत करणारे तो चमकणारे. बाकी पैसे भरणारे आणि सगळे टुक्के मारणारे सगळे घरीचे. म्हणून मेहनतीला पर्याय नाही. मेहनत करत राहा. मेहनत कराल तर स्वप्न पूर्ण होईल. लक्षात ठेवा, मेहनतीला पर्याय नाही. कुठलंही बी ऑप्शन तुम्हाला नाही. म्हणून मेहनत करा हेच सांगेल. लक्षात ठेवा, रात्रंदिवस एक करा. रात्री फक्त मला वाटतं 5 तास झोप घ्या, 6 तास वगैरे असं काही नाही, ते सोडा बाकी विज्ञान. 5 तास झोप घ्या, दुपारी मस्त 1 तास झोप घ्या आणि बाकी पूर्ण स्वतःला पूर्णपणे अभ्यासामध्ये झोकून द्या. प्रॉपर नियोजन करा. गणित बुद्धिमत्ता हिंदी सगळ्यात जास्त टार्गेट करा. GKला थोडंफार तुम्ही करंट अफेअर वगैरे कुमार गौरव सर यांचा क्लास तुम्ही पाहू शकता. मगाशी बोललेलो आहे, प्रॉपर डीपमध्ये जाऊन काहीतरी मी एखादा मोठा अध्याय वाचते, मी चला भूगोल वाचतो, इतिहास वाचतो, तर कृपया असं करू नका. तुम्हाला काही UPSC करायची नाही. नॉर्मल एकदम सोपी आणि सरळ परीक्षा SSC आहे, लक्षात घ्या. म्हणून प्रिव्हियस इयर हा वाक समजून घ्या आणि प्रिव्हियस इयरचे जर PDF नसतील तर PDF उपलब्ध करून घ्या आणि ते मागील प्रश्न सोडवत राहा. ठीक आहे, अजून काही डाऊट असेल तर या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नक्कीच काहीतरी व्हिडिओ आवडला असेल तर काहीतरी कमेंट करा. तर कमेंट पाहून मला त्या ठिकाणी मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते. आणि असा त्या ठिकाणी ऑन ड्युटी असून काहीतरी म्हणजे एक त्या ठिकाणी एक प्रेरणा मिळते आणि त्या ठिकाणी काम सोडून मी त्या ठिकाणी वेळ काढून आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि एक छोटंसं मार्गदर्शन जर आपल्याला त्या ठिकाणी खरोखर जर आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी ठरत असेल तर नक्की कमेंट करा. आणि प्रत्येक काही डाऊट असेल ती कमेंट करा. प्रत्येकाला कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अभ्यास संबंधित ग्रुपमध्ये शेअर करा, स्टेटस ठेवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल. हेच बोलतो, इथे थांबतो. जय हिंद, नमस्कार.